नमस्कार. साऊथ आफ्रिकेने दिलेला सुपर एटमधला एक झटका सोडला तर भारताने बऱ्यापैकी प्रदर्शन केलं असं म्हणावं लागेल. T20 वर्ल्ड कपमध्ये आत्तापर्यंत बऱ्यापैकी या अर्थाने की इतके सामने जिंकूनसुद्धा ज्या रुबाबात ज्या पद्धतीने डॉमिनेटिंग पद्धतीने भारत आरामात जिंकेल, कमीत कमी उपांत्य फेरीपर्यंत सेमीफायनलपर्यंत भारत अगदी रुबाबात सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल तसं वाटत होतं. तसं काही झालेलं नाही आहे. पण असो, आता गाठ आहे इंग्लंडची. इंग्लंडसुद्धा वेस्ट इंडिजकडनं हरलेलं आहे. वेस्ट इंडिज स्पर्धेबाहेर गेलेलं आहे आणि कोणाच्या ध्यानीमनी नसताना अपराजित राहिलेला संघ दक्षिण आफ्रिका पूर्णपणे बाहेर फेकला गेलेला आहे. कालच आपण बघितलं न्यूझीलंडनी अगदी शांतपणे या अर्थाने की शांत डोक्याने अगदी थंडपणे ज्या पद्धतीने अगदी प्रोफेशनल क्लिनिकल पद्धतीने दक्षिण आफ्रिकेचा स्वप्नांचा चक्काचूर केला, खात्मा केला. अगदी बघवत नव्हती अशी अवस्था झाली होती दक्षिण आफ्रिकेची. फिन ॲलन नवीन स्टार उदयाला आला आहे. फास्टेस्ट T20 वर्ल्ड कप सेंचुरी त्यांनी मारली केवळ 33 बॉलमध्ये. आणि न्यूझीलंडनी सुरुवातीलाच त्यांच्या ओपनिंग जोडीने सैफर्ट आणि टीम ॲलननी साऊथ आफ्रिकेचं आव्हान काढून घेतलं. नाबाद 117पर्यंत त्यांची जोडी खेळली. 117ला पहिली विकेट पडली आणि केवळ 13व्या षटकात त्यांनी सामना संपवला. तर मुळातच क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असतो. द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यात वन डेला थोडंफार टेस्ट मॅचला दोन्ही संघांना भरपूर संधी असते परत परत सामन्यात यायची, पुनरागमन करायची. आजचा दिवस खराब गेला तर दुसऱ्या दिवशी चांगली खेळायची. वन डे इंटरनॅशनल्समध्ये वन डे मॅचेसमध्ये थोडीफार संधी असते की सुरुवात जरा खराब झाली तर मधल्या वेळात शांतपणे खेळून काढता येतं, परत शेवटचे 15-20 ओव्हर मारता येतात. पण T20मध्ये एक क्षुल्लक चूकसुद्धा महागात ठरू शकते. केवळ 3 ते 4 षटकात सामन्याचं पारडं बदलू शकतं. पॉवर प्लेमध्ये जर तुम्ही 6 ओव्हरमध्ये जर 70-80 मारले तर पुढच्या 14 ओव्हर आरामात खेळून भरपूर स्कोअर करता येतो. त्याच्या उलट पाठलाग करतानाही 200 धावांचा पाठलाग करायचा असला तरी तुम्ही सुरुवातीलाच जर पहिल्या 6 ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये जेव्हा फक्त 2 फिल्डर्स बाहेर असतात, 30 यार्डा बाहेर, तेव्हा जर तुम्ही प्रतिहल्ला चढवला आणि तेव्हा जर तुमच्या संघाच्या जास्त विकेट्स पडल्या नाहीत, एखाद दुसरीच विकेट पडली, तर प्रतिस्पर्ध्याला आरामात नामोहरम करता येतं. पण कोणालाही सांगता येत नाही त्या दिवशी तो संघ कसा खेळेल, केव्हा त्याचं मनोधैर्य खच्ची केलं जाईल प्रतिस्पर्धी संघाकडनं आणि केव्हा अचानक एखादा उगवता खेळाडू किंवा एखादा जुना खेळाडू केव्हा खेळून जाईल. अगदी 3-4 खेळाडूंनी जरी अफलातून कामगिरी केली 11मधल्या, जसं इंग्लंडच्या सॅम करनचं परवाच म्हणणं आहे की इंग्लंडचं संघाचं ब्रुकचं पण तसंच म्हणणं आहे की संपूर्ण संघानेच चांगलं खेळायला पाहिजे असं नाही, 3-4 खेळाडूसुद्धा सामन्याचं चित्र पालटवू शकतात. बरोबर आहे ते. इतकी गेले दीड वर्ष आपल्याला तीच सवय लागली होती. अभिषेक शर्माच्या जीवावर आपण भरपूर मोठे स्कोअर करत होतो आणि प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करत होतो. पण जे काय असेल ते असो, वर्ल्ड कपमध्ये मात्र त्याचं अजून काही चाललेलं नाही आहे. त्याच्यामुळे ईशान किशनला चांगला चान्स मिळाला, संजू सॅमसनला चांगला चान्स मिळाला, तिलक वर्माही चांगला खेळतो आहे. तर अभिषेक शर्माच्या जो हरवलेला फॉर्म आहे तो जर गवसला तर, कारण मागच्या वेळेला त्यांनी वानखेडेवरच इंग्लंडविरुद्ध जोरदार शतक ठोकलं होतं आणि इंग्लंडला नामोहरम केलं होतं. अगदी तितका जरी नाही तरी ईशान किशनला कदाचित ओपनिंगला पाठवलं. अभिषेक शर्मा फॉर्ममध्ये नसल्यामुळे ईशान किशन आणि संजू सॅमसन जर खेळले तर सुरुवात जर चांगली झाली भारताला तर भारत चांगलं आव्हान देऊ शकतो इंग्लंडला. तसंच इंग्लंडच्या बाबतीत आहे, जोस बटलर अजिबात फॉर्ममध्ये नाही आहे, पण त्यांना आशा आहे की मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर तो अतिशय चांगल्या तऱ्हेची फलंदाजी करतो म्हणून. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन्हीकडच्या ऑलराऊंडर्सचं, अष्टपैलू खेळाडूंचंच हे द्वंद्व असेल. मग हार्दिक पांड्या असू दे, अक्षर पटेल असू दे, शिवम दुबे असू दे किंवा त्यांचा विल जॅक्स असू दे. हा अजिबात नावारूपाला आलेला ग्लॅमर नसलेला प्लेअर होता, पण त्यांनी बघता 4 सामन्यात मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅचचा किताब घेतलेला आहे आणि तो सगळ्यात मोठा धोका ठरू शकतो. बाकी जोफ्रा आर्चरही विकेट जरी मिळत नसल्या तरी अतिशय टिचून गोलंदाजी करतो. आणि हॅरी ब्रूकबद्दल काय बोलायचं, वर्ल्ड नंबर 1 आहे तो सध्या. इंग्लंडचा सचिन तेंडुलकर आहे म्हटलं तरी चालेल. इंग्लंडचा
एक नंबरचं आहे आणि अतिशय गुणवान खेळाडू आहे. अतिशय टॅलेंट आहे जबरदस्त. कुठलाही बॉल अगदी मनात आणलं तर तडकवू शकतो, गॅपमधनं तडकवू शकतो, लेगला जाऊन ऑफला कव्हरवरनं पॉईंटवरनं षटकार खेचू शकतो. तर ब्रुकला जर भारताला लवकर बाद करण्यात यश आलं आणि बाकीच्या खेळाडूंना जर जास्त मनमोकळी फटकेबाजी करून दिली नाही तर इंग्लंडविरुद्ध भारताला चांगलं संगीत दिसते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभिषेक शर्मा जरी खेळला नाही तरी बाकीच्या फलंदाजांनी जर आपलं योगदान दिलं. आणि बुमरा तर आहेच आपला. बुमरा आणि अर्शदीपला फारच दिवस खराब गेला नाही. 2 ओव्हरमध्ये 20-25 रन मारले गेलेत असं झालं नाही, कारण कुठल्याही गोलंदाजाला कुठलाही दिवस खराब जाऊ शकतो. एखाद्याच गोलंदाजाला 4-5 पैकी दिवस खराब गेला, 3-4 षटकं मागात पडली तर बाकीच्यांना सावरून घ्यायला चान्स असतो. पण T20मध्ये तोही नसतो. जर एखाद्याच ओव्हरमध्ये 25-26 धावा पडल्या, परवा जशा अक्षरदीपला पडल्या होत्या तशा पडल्या, तर काही सांगता येत नाही. आणि तो मोमेंटम ज्याला म्हणतात, तो खेळाची लय असते ती पूर्णपणे बिघडून जाते. प्रतिस्पर्धी संघाला चान्स मिळतो डॉमिनेट करायला आणि खेळाचा निकाल काही लागू शकतो. तर सुरुवातीलाच मी म्हटल्याप्रमाणे द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज, क्रिकेट इज गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज. त्याच्यात ही टेस्ट मॅच नाही आहे, वन डेही नाही आहे आणि T20 आहे. तर जे काही गोलंदाजाला कौशल्य दाखवायचे त्याच्याकडे फक्त 4 षटकं असतात, 24 चेंडू असतात. त्याच्यात जर त्यांनी वाईड नो बॉल टाकले नाही आणि टिचून गोलंदाजी जर तो त्या दिवशी करू शकला, बुमरा आहे, अर्शदीप आहे, हार्दिक पांड्याही जर चालला, अगदीच विकेट्स घेतल्या नाही किंवा फार महागडाने ठरला, शिवम दुबेला गेल्या मॅचला अतिशय वाईट मार खावा लागला 1-2 मॅचपूर्वी, 40-50 धावा त्यांनी 2 षटकातच दिल्या होत्या. तशी जर गत कुठल्या गोलंदाजीची झाली नाही आणि भारताचे पहिले 5-6 फलंदाजांपैकी 2-3 जणं जर जोरदार खेळी करू शकले तर न्यूझीलंडबरोबर कदाचित भारताची गाठ पडू शकेल अहमदाबादला रविवारच्या अंतिम सामन्यासाठी. बघूया काय होतं आहे. सामना जोरदार व्हावा, अगदी पहिला सेमीफायनलसारखा वन साईडेड होऊ नये. आणि वन साईडेड झाला तर तो अर्थातच भारताच्या बाजूने व्हावा अशीच सगळ्यांची इच्छा आहे. पण नक्कीच रोमांचक सामना होईल असं वाटतं आहे. वानखेडे स्टेडियम, उपांत्य फेरी नंबर 2चा सामना, भारत विरुद्ध इंग्लंड. परत आपण भेटूच सामन्यानंतर. तोपर्यंत नमस्कार.